बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 14. चंदन विजयकडे बघतच राहिला. एवढा नग तो आज प्रथमच पाहत होता. सोनराव तर हताश झाल्यागत खाली बसले होते. सुचित्रा सकाळच्या वेळीच आपल्या कपाळावर जमा झाला घाम इवल्याच्या रुमालाने टिपत होती, तर वैजयंती विजयच्या ते वेगळ्याच विचारांना आपल्या कर्माला हात लावत होती. सोनराव, मी वैजयंतीशी 1 वर्षानं लग्न करीन, पण एक अट राहील. बोला, चंदन बोलला. पुण्यात मला डेक्कनवर ब्लॉक घेऊन द्यावा लागेल. 1,00,000 माझ्या हातात द्या ब्लॉकला. पण तुमचा ब्लॉक तर आहे, सोनराव बोलले. तो तुमचा गैरसमज आहे. म्हणजे? वैजयंती बोलली. वैजयंती, तुला मी जॉब ब्लॉकवर नेले, तो ब्लॉक माझा नाही, तो आहे माझ्या मित्राचा. वैजयंतीला विजयच्या खोटेपणाची साक्ष पटली. सोनराव, मला ब्लॉक 15 दिवसाच्या आत घेऊन द्या, म्हणजे त्या ब्लॉकवर मी आणि वैजयंती राहू. वैजयंती हॉस्टेलवर राहील, चंदन बोलला. ब्लॉकवर का नको? विजय, मला वाटतं ती तुमच्याजवळ लग्न होईपर्यंत नको. चंदन, नाहीतरी तिला दिवस गेलेलेच आहेत. हॉस्टेलमध्ये ती तशीच पडून तरी काय उपयोग? विजय, मला वाटतं तुमची जीभ फारच लांब होती आहे. माझे हात हितपर्यंत पोचलेत. हात पोचले की जीभ पोचायला वेळ होत नाही. नाही चंदन? चंदनने सोनरावांकडे सल्ल्यासाठी पाहिलं. विजयला पुण्यात डेक्कनला ब्लॉक घेऊन द्यायचा म्हणजे 1,00,000ला तरी घोडा बसत होता. सोनराव, तुम्ही सांगा. विजय बोल. चंदन, मला वाटतं तुम्ही आबासाहेबांना त्यांच्या नावानं न पुकारलं तर ठीक होईल. पण अजून कायदेशीर जावई कुठं झालोय मी सोनरावांचा? विजय, तुम्ही आबासाहेबांच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेताय. ते जर तापट असते तर तुमची शामत नव्हती तसं बोलायची. सोनरावांची सारी माहिती माझ्याजवळ आहे. समधी माहिती? चंदन, वैजयंतीच्या पाठीमागे तसं कोण लागलं? तुम्हाला आबासाहेबांची माहिती कोणी दिली? चंदन, तूच सांग. वैजयंतीसारख्या साध्या बोळी तरुण पोरीच त्या माहिती देणार? करेक्ट. तरुण पोरींना कोंबडीसारखे प्रेमाचे 4 दाणे पुढे टाकले की त्या धावतच येतात. मग सोन्याच्या अंड्यासकट त्या मरायला तयार होतात. आबासाहेब, बोल. चंदन, विजयाला ब्लॉक पाहिजे पुण्यात. ब्लॉक कुणाच्या नावे? सोनराव व्यवहारी बोलले. वैजयंतीच्या नावे चालेल, विजय बोलला. विजय, तुमच्या नावे का न ग? चंदन मध्येच बोलला. तुम्हाला आणखी माझा संशय नको. मग वैजयंतीचं हॉस्टेल सुटलं म्हणायचं. चंदन पाठीवर रेघोटी ओढावी एवढा सहज बोलला. विजय, तुम्हाला आमच्या अटी पाळाव्या लागतील. सांगा. तुम्हाला शिक्षण पुरं करावं लागेल. म्हणजे? लग्नात तुम्ही कमीत कमी BSc तरी पाहिजे. लग्नपत्रिकेत तुमची डिग्री सर्वांना बघायला पाहिजे. काय? चंदन, तुला माझ्या शिक्षणाची फारच काळजी वाटते. अभ्यास करायला लागला तर तुम्हाला वैजयंतीला शिक्षणासाठी वेळ देता येईल. ती पण स्वतः अभ्यास करेल. चालेल. माझी भावी पत्नी मेडिकलला जाणार ह्यात मला आनंदच आहे. चंदनने वैजयंतीकडे पाहिलं. तिला भावी पत्नी का म्हणावं तेच त्याला कळत नव्हतं. चंदन, तू वैजयंतीकडे का पाहतोस? विजय,
भावी पत्नी आदर्श माता कशी होईल ते पाहतोय. चंदनचा बाण वैजयंतीच्या वर्मावर बसला. चंदन वैजयंतीला 2 वर्षांचा वडील, दोघे एकत्रच खेळली, एकत्रच वाढली. चंदन शाळेत गेला नाही एवढंच, पण वैजयंती शाळेतनं आली की दोघे नेहमीच बरोबर. जेवताना दोघे एकाच ताटात, झोका घेतानाही एकाच झोपाळ्यावर. दोघांचा एकमेकावर किती जीव. ते एकमेकांना घास भरवत तेव्हाच जेवत. खेळात चंदन बाहुला बने तर ती बाहुली. चंदनच्या विठोबाची माय ती बने तर बाप तो बने. आईसाहेबांना चंदन तर जीव की प्राण. हा प्राण आपल्याजवळ नेहमीच राहावा असं त्यांना वाटे. सोनरावांना त्या तशा बोलून दाखवत. चंदन त्यांना मुलासारखाच होता. मुलाच्या मायेनंच त्यांनी त्याला वाढवला होता. तो आपण मांडीवर घ्यावा, दत्तक घ्यावा असं त्यांना वाटे. चंदन, हे काय विजय? मग तर ठरलं. आबासाहेब, विजय काय म्हणतात ते बघा. पण मुलाचं काय करायचं? आबासाहेब, मी सांभाळीन मूल. चंदन, तू मूल कसं सांभाळणार? कसं सांभाळणार सांग. भला आईसाहेबांनी सांभाळलं तसं. ते ऐकलं आणि सुचित्रा कोड्यात पडली. चंदनसारखा तरुण ह्या घरात एवढा मोठा मान मिळवून कसा राहतो? विजय, पाहिलंस, तुमचं मूल चंदन सांभाळील. चंदन एवढं लहान मूल कसं सांभाळील? का नाही सांभाळणार? चंदन बोलला. मुलं स्त्रिया सांभाळतात, विजय बोलला. विजय, माया कायचं मन आहे, चंदन बोलला. चंदन प्रेमळ होता. दुसऱ्यावर माया करण्याचं त्याला वेळ होतं. रानच्या पाखरावर माया केली की ते जवळ येतं. जंगलातल्या रानटी हत्तीच्या पायात बोचलेला काटा काढला तर तो हत्ती सोंडेनं नमस्कार करतो. मायेशिवाय माया मिळत नाही, प्रेमाशिवाय प्रेम मिळत नाही. विजय, तुम्ही आता पुण्याला निघायचं बघा, सोनराव बोलले. एवढी का घाई मला? तुम्ही वैजयंतीसोबत आलात हे गावात व्हायला नको आहे का? काय हरकत आहे? चंदनला विजयच्या प्रत्येक बोलण्याची मनातनं घृणा येत होती, पण त्यानं अशी काही मेक मारून ठेवली होती की त्याला दुखवून जमणार नव्हतं. मामासाहेब, विजयनं सोनरावांना मामासाहेब म्हटलं. काय? सोनरावांचं तोंड ते ऐकताना कडवड झालं. मी आता 8 दिवस या तुमच्या रानातल्या जुन्या घरात राहीन. 8 दिवस? सोनरावांना आश्चर्याची पाळी आली. होय, 8 दिवस. वैजयंतीशिवाय मी क्षणभरही दूर राहू शकत नाही. तसं असेल तर वैजयंतीने तुम्ही आजच निघा, सोनराव उतावीळ होत बोलले. मामासाहेब, एवढी का घाई? निघेन की सावकाश. तुमचा पाहुणचार घेऊनच जाईन. सोनरावांना पायाखालची जमीन सरकत असल्यासारखं वाटलं. विजयचं नसतं लोंबडं वैजयंतीनं अडकून घेतलं होतं. चंदन, आज काय करणार आहेस? मोसंबी चिकूचे बागवान येणार आहेत चोद्याला. उसाचा चेक आणायला कारखान्याच्या हापिसावर जायचे संगमनेरला. म्हणजे आज बरीच कामं आहेत म्हण की. आईसाहेबांनी परवानगी दिली तर जाईल. होय, तेनल्या पुसल्या अखेरी जाऊ नगस. सुचित्रा, तू काय करणार आहेस? सोनराव बोलले. मी वैजयंतीसोबत आईसाहेबांजवळ बसेन, सुचित्रानं वैजयंतीचा हात धरीत म्हटलं. मला काहीतरी विचारा, विजय दात काढत बोलला. तुमच्या मनाचे तुम्ही राजे, तुम्हाला आम्ही काय पुसणार? सोनराव पडत्या सुरात बोलले. जुन्या घरात माझा जेवणाचा डबा घेऊन वैजयंतीला नंतर पाठवा, विजय म्हणाला आणि गावच्या रोखानं चालत गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सोनरावांच्या हाताच्या मुठी वळल्या. वरच्या दातांखाली त्याने आपले ओठ चावले. वैजयंतीकडे पाहत ते बोलले. भुजंगाची ही अवलाद तू कशाला गळ्यात बांधून घेतलीस? आबासाहेब, मी खूप टाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं पाठलाग सोडला नाही म्हण की.
ब्लॉक्ससाठी लाखाची मागणी केली त्यानं. तुम्ही पैसे देऊ नका, वैजयंती बोलली. तो तुला सांभाळणार नाही, लग्न करणार नाही, चंदन बोलला. वय पोरी, तुझं बरं वाईट फवं नाही म्हणून मी समज करणार आहे. वैजयंती, तुझं मूल माझ्याकडे आणून दे, मी सांभाळीन आमच्या दवाखान्यात, सुचित्रा बोलली. सुचित्रा, माझं होणारं मूल तू सांभाळणार की चंदन सांभाळणार? चंदन सांभाळणार नसेल तर, सुचित्रा चंदनकडे पाहत बोलली. सुचित्रा, हे होणारं मूल तू ह्याकच देणार आहे सांभाळायला. कमाल आहे तुझी. मग काय म्हणालास, मूल तू सांभाळन म्हणून? ती भाषा करताना तू माझ्या डोळ्यांसमोर होतीस सुचित्रा. म्हणजे डॉक्टर ना तू? मला वाटलं. काय वाटलं? काय नाही. सुचित्रानं दुसरीकडे नजर फिरवली. आबासाहेब, बोल चंदन. डॉक्टर सुचित्राला मी सांगून बघितलं. काय? आपल्या घरगावात दवाखाना खोला, पण नागपुरात तिची डॉक्टरी नोकरी. आपल्या गावात दवाखाना तिनं काढायचा. त्यानं काय होईल? लोकांना बी चांगल्या डॉक्टराची औषधं मिळतील. सुचित्रा आहे की दवाखाना बघाय, नाहीतर तिला बी औषधं देता येतात. डॉक्टरने सुचित्राने गावात दवाखाना खोलावा असं म्हण की मग. का हरकत आहे? मला भावानं तेच सांगितलं, सुचित्रा बोलली. काय? चंदन हुरपानं बोलला. घारगावला मी प्रॅक्टिस करावी. आठवड्यातून 2दा कशाला इकडे येत जायचं? मी इथंच मोठमोठी ऑपरेशन करण्यासाठी दवाखाना काढते की इथंच या गावात मी राहते. म्हणजे चंदनचं बोलणं तुझ्या डॉक्टरी मनानं मनावर घेतलंय म्हण की. साथीला तुम्ही असल्यावर काय, तुमच्यावर माझा फार विश्वास बसला आहे. खरं? होय, चंदनला तर मी लई नावाजते. बरं आबासाहेब, तुम्हाला मगा पोलीस पाटील विचारत होते, चंदन बोलला. का? काय झालं? जमादारानं बोलवलं म्हणून सांगत होते. का? काय काम? ते त्यांनाच पुसलेलं बरं. म्या त्यांना कामाचं कसं विचारू? म्या आपला गाड्याचा माणूस. बरं तर म्या जातो पोलीस पाटलाकडं. वैजयंती, सुचित्रा, तुम्ही सुटा बंगल्याकडं आणि म्या जातो बागवानाकडं. बरं. सगळेच गेल्यावर चंदन आपल्याच मनाशी दुखावला. सोनरामावर विजयनं आणला तो बाका प्रसंग. वैजयंती विजयच्या चक्रव्यूहात अडकली. कशी त्याची सोडवणूक करायची? धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.